नमस्कार श्रोते हो. मनाचे बंद दरवाजे ही ज्योती पुजारी लिखित कादंबरी आपण ऐकताय साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर. आणि आज ह्या कादंबरीचा भाग 8. वरुण बरं वाटतंय ना रे? रेणूनं डबा स्टूलवर ठेवला. वरुणच्या अंगावर हॉस्पिटलचा ड्रेस आहे. चेहरा उतरलेला, डोळे कसे भकास वाटत आहेत. रेणुकानं डबा उघडला. वरुणचं जेवण झालं. बेसिनजवळ नेऊन त्याचं तोंड हात स्वच्छ धुवून दिलं. त्याला बेडवर आणलं. तो डोळे मिटून पडून राहिला. वरुण, आता तुला बरं वाटेल बघ. आता कशाचाही विचार करायचा नाही. ती त्याच्यापाशी बोलत बसली. म्हणजे ती बोलतीये, तो ऐकतोय का नाही, तिचे शब्द त्याच्यापर्यंत पोचतायत का नाही याची तिला कल्पना नाही आहे. पण तरीही ती बोलत बसली आहे. अगं पोरी, सांगून समजलं असतं तर हिथं कायला यावं लागलं असतं ग. बाजूच्या बेडवर असलेल्या पेशंटजवळची नातेवाईक बाई म्हणाली. रेणुकाने काही उत्तर नाही दिलं. वरुणला बहुतेक झोप लागलेली असणार. रेणुकानं स्टूल समोर ओढला. स्टूलवर बसत तिने अवतीभोवती पाहिलं. समोरची ती तरुण पोरगी, तिच्याबरोबर असलेल्या वयस्कर बाई, दोघींच्या चेहऱ्यात साम्य आहे. बहुतेक दोघी मायलेकी असणार. कपाळाला हात लावून ती पोरीच्या बेडवरच बसलेली. त्या पोरीचा स्वतःच्या पदराशी खेळ चालू आहे. पदर अंगावरून बाजूला टाकत ती आपल्या छातीकडे बघते. भरगच्च तारुण्याचा खजिना न्याहाळते. वॉर्डमध्ये इतरही पेशंट आहेत. त्यात बरेच पुरुष पेशंट्स आहेत. पेशंटना भेटायला येणाऱ्यातही पुरुष आहेत. शिवाय वॉर्ड बॉईज, कुणी मानसशास्त्राचे विद्यार्थी, डॉक्टर्स यांचीही वर्दळ सुरू आहे. पुरुषांची नजर आपसूक तिच्याकडे वळते. गोरा पान देह, विश्वामित्राला भूल पडावी असं तारुण्य. ती मात्र या सगळ्यापासून अनभिज्ञ. पुन्हा पुन्हा स्वतःच्या छातीकडे बघत स्वतःशीच हसणारी. तिच्याबरोबर असलेल्या बाईनं तिच्या हातावर एक थप्पड मारली. तिचा पदर खांद्यावरनं मागं नेऊन तिच्या साडीत घट्ट खोचून टाकला. तसा तिचा थैथयाट सुरू झाला. रागानं हातपाय आपटायला लागली. नवीन नवीन लग्न झालेलं. लग्नाला काही दिवस झाले की बाईलाही सुखाची चटक लागते. नराच्या शरीराची, स्पर्शाची, उद्दीपणाची, लैंगिक सुखाची चटक लागते स्त्रीमधल्या मादीला. त्यांनी लग्नानंतर तिला मनसोक्त भोगलं असणार आणि तिच्यातला उणेपणा लक्षात येताच तिला झिडकारून टाकलेला असणार. लग्न, स्त्री पुरुषांचा शरीर संबंध हा आणि हाच असतो लग्नामागचा मूळ हेतू. लैंगिक भूक भागवायला तेवढं पुरेसं असतं. वरुणनं तरी काय केलं? मलाही त्या स्पर्शाची, धसमुसळेपणाची चटकच लागली होती. समोरच्या या तरुण पोरीनं जेमतेम संसार सुखाची चव चाखली. बाकी आयुष्याचं काय? देहावर चरबीचे थर आहे तोवर ओरबाडणारे खूप भेटतील, पण जन्मभर तिला जपणारा, सांभाळणारा नाही मिळणार. ती शक्यताच नाही आहे. एक क्षण भाळण्याचा असतो दोघांसाठीही, पण सांभाळण्याचे अनेक क्षण मात्र दुर्दैवानं बाईच्या वाट्याला जास्त येतात. काय करावं बाई, जान जवान पोरगी, तिचं असं कसं झालं समजना. रेणुका तिच्याकडेच बघतीये हे लक्षात येऊन त्या तरुणीजवळ बसलेल्या त्या बाई सांगायला लागल्या. लग्न करून दिलं. 8-15 दिवस नवऱ्याच्या घरी नांदली असेल. ही खुळ्यासारखी करते म्हणून त्यांनी माहेरी आणून पाठवली. नवी नवरी, बाहेरचं काही बाधलं असेल म्हणून भक्ताकडे नेत होते. कुणीतरी या डॉक्टरचं नाव सांगितलं. रेणुकाचं डोकं जड झालं. शरीराचा एखादा भाग फाटला, चिरला, जखमी झाला तर शस्त्रक्रिया करून जोडता येतो, टाके घालता येतात. पण फाटलेल्या मनाचं काय? ते आपलं कणतच राहतं. रेणुका हॉलमधनं बाहेर आली. व्हरांड्यात बाकावर बसून राहिली. बाजूच्या वॉर्डमधनं निघालेला 50शी उलटलेला आढावकर रेणुका एकटी बसलेली बघून थबकला. तिच्या शेजारी येऊन बसला. तुम्हाला रोज हॉस्पिटलमध्ये येताना बघतो. कोणी नातेवाईक ॲडमिट आहे का? हो, माझे मिस्टर. हो, तरुण वयात असं नको व्हायला. तुम्हाला रोज बघतो. तुमच्याशी बोलायची इच्छा होती. आज तो योग आला.
एवढं बोलून तो दिलखुलास हसला. काही काम होतं का? काम? छे छे काम नाही हो. तरुण वयात तुमच्या वाट्याला हे सगळं यावं याचं वाईट. रेणुकानं त्याच्याकडे बघितली. त्याची नजर तिच्या छातीवर खिळली होती. तिने ओढणी व्यवस्थित लपेटून घेतली. तिला किळसच आली त्याची. ती उठलीच. का निघालात एकदम? तो हसत उठून तिच्या जवळ आला आणि म्हणाला, छान वाटलं तुमच्या सहवासात. तुमचा पेशंट इथे आहे तोपर्यंत आपण भेटायला हरकत नाही. पण माझी हरकत आहे ना. मला तुम्हाला भेटण्यात बोलण्यात अजिबात इंटरेस्ट नाही आहे. ती परत हॉलमध्ये आली. परवा ते आढावकर तुमच्याशी काय बोलत होते हो? मानकर मॅडम रेणूच्या वॉर्डमध्ये आल्या. नाही, काही विशेष नाही मॅडम. आढावकर चांगला माणूस नाही आहे. त्याची वासना अफाट आहे. बायकोचा भयंकर छळ केला त्या माणसाने. बायकोच्या शरीरापलीकडे याला काही दिसलं नाही. बिचारी, तिचं मानसिक संतुलन ढासळलं आहे. नवरा समोर दिसला की अंगावरचे कपडे फाडते. रेणूला हे ऐकून वाईट वाटलं. मानवी स्वभावाचे किती नमुने आसपास वावरत असतात. नाती इतकी टोकदार का असतात? नात्यात अपेक्षा वाढल्या की निराशा वाढते. सख्खी नाती, दूरची नाती, जन्माची काही नाती, गर्भाशयाच्या पोकळीतून उगवून रक्तात रुजलेली ती नाती, लादलेली नाती. लग्नात जुळलेलं नातं सुरुवातीला कोवळ्या पालवीसारखं, नंतर निब्बार होत जाणार. कधी उघडू पाहणाऱ्या मनाचा झडपा बंद ठेवायचा अट्टाहास. इगो हर्ट झाला की गळून पडणारे मुखवटे आणि समोर येणारे हिंस्त्र चेहरे. दिवसभराच्या दगदगीनं थकलेल्या रेणुकानं रात्री अंथरुणावर अंग टाकलं. खोलीतला दिवा जळतोय. तो उठून बंद करायची इच्छा उरलेली नाही. तेवढीच सोबत भगभगणाऱ्या उजेडाची. कपाटाच्या आरशात समोरच्या भिंतीवर तिने आवडीनं विकत घेऊन लावलेल्या अमृता शेरगिलचं पेंटिंग आहे. तिची नजर कपाटावरच्या सुटकेसकडे वळली. वरुणची ती वही सकाळी सुटकेसमध्ये ठेवलेली होती. रेणुका ताडकन उठली. वरची सुटकेस खाली घेतली. पर्समधली किल्ली शोधून सुटकेस उघडली. निळ्या रंगाचं कव्हर असलेली जाडजूड वही. पान उलटलं. काय झालं माझं? मी एक कोळी झालोय, जाळ्यात फसलेला. सुटका करायला जावं तर अधिकच गुरफटत जाणारा कोळी. सुरुवातीच्या पानावर एवढ्या 3च ओळी लिहिलेल्या. पुढच्या पानावरच्या काही ओळी आणि वरुणच्या मनातल्या विचारांचं शब्दात उमटलेलं प्रतिबिंब. तुकड्या तुकड्यात वाटलेलं आयुष्य आणि काळोखाच्या चिंध्या पांघरून भेडसावणारी रात्र. प्रत्येकाचं प्रारब्ध वेगळं असतं. प्रारब्ध, प्राक्तन, नशीब, आपला नाकर्तेपणा झाकण्यासाठी वापरण्यात येणारे शब्द. नशीब नावाची काही चीज असते का? असलेलंही तोंडावर पडून तोंड फुटलं की मग आठवतं नशीब. कुठल्या दगडाला अडखळून ठेच लागली कळत नाही. दगड, माणसं, नाती पदोपदी ठेचा लागतात या दगडांच्यामुळे. आई मुलाचं नातं खूप जवळचं असतं असं म्हणतात. तिच्या गर्भात वाढताना तिच्या रक्तामांसावर पोसला गेलेला देह. जन्मवेणा, बाळाचा एका नव्या अस्तित्वाचा जन्म. जिच्या कुशीतून जन्मला तरी त्याचं अस्तित्व स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. त्याला त्याचे स्वतंत्र विचार असतील हे कसं कोणाच्या लक्षात येत नाही. नक्षत्रांनी भरलेलं आभाळ हळूहळू रितं होत जाईल. झाडावरनं फुलं खुडावी तशी ही नक्षत्र खुडता आली तर. मेंदूतलं एक रसायन असंतुलित होतं आणि देहाची उतरंडच ढासळायला होते. मी म्हणजे कोण? वरुण केणी. मस्तक फिरलेला वरुण केणी. आणि कुठेतरी दडून बसलेला तो म्हणजे तो म्हणजे दुसरी व्यक्ती नाही आहे. तो मीच आहे. आणि ती आहे. ती माझ्या अवतीभोवती आहे. जाणवतो मला तिचा स्पर्श. स्पर्श आईच्या हाताचा, तिच्या हाताचा होणारा स्पर्श.
अंगावर उठणारे वळ आणि जीव घेण्या वेदना. आईच्या गर्भातनं बाहेर पडल्यावर नाळ कापल्यानंतर तिच्यापासून दूर झालेला मी. तिने नेहमी करताच मला दूर ठेवायचा प्रयत्न केला. काल होतं, आज नाही. आजीवरचा जीव तो, आजीचा माझ्यावर असलेला जीव आणि त्याचा मत्सर वाटून पोटच्या पोराला निर्मम होऊन झोडपणारी आई. रेणुकाला मनातनं वरुणची दया आली. बिच्चारा वरुण मायेची माणसं जवळ असून सुद्धा पोरक्यासारखा वाढला. तिने पान उलटलं. वेड्यापेक्षा शहाणी माणसं विकृत असतात. माझं काय, मी तर वयाशी विशी ओलांडत नाही तर मेलो. जगाच्या दृष्टीनं माझं जगणं मरण्यासारखंच आहे. लूत भरलेला कुत्रा कोणी आवडीनं पाळत नाही. शहरी माणसं विकृत असतात. मग 60 वर्षाचा म्हातारा 8 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करतो. बलात्कार, बाईचा देह हवा हवासा वाटणारा. त्या वॉर्ड बॉयजनी धरून ठेवलं तेव्हा घट्ट शरीरात उसळणारी वासना आत्ताच्या आत्ता बाई हवी आहे मला. त्या हरामखोर डॉक्टरनं ETC दिल्यावर 2 दिवसांनी मिस्टर वरुण आता कसं वाटतंय असं तोंडाजवळ तोंड आणून विचारलं. साला म्हटलं आधी तुझं थोबाड दूर कर. त्याच्या डोळ्याचे बटाटे झाले होते. बाबा असतात सतत बरोबर, आई घरीच असते ते बरं आहे. नाहीतर तिथंही सगळ्यांच्या समोर फडाफडा मारत सुटायची. जगणं म्हणजेच एक उठाठेव झाली आहे. उपद्रव मूल्य वाढलेला मी प्राणी. पावसाळ्यात खूपदा मागच्या अंगणात गांडुळं निघायची, वळवळणारी गांडुळं. माझंही झालंय एक वळवळणारं गांडूळ. आजीच्या खोलीतला तो तिच्या धुवट पातळाचा वास, थेट मेंदूत शिरलेला गंध आणि स्मृती एक अजब रसायन. माझ्या दृष्टीनं हे जग अस्तित्वातच नाही, आहे ती शून्य पोकळी. माझं मरण कसं असेल? मी मेल्यानंतर बाबांना एखादं चांदण्याचं झाड विझल्यासारखं वाटेल का? जगणं म्हणजे काय? जगण्याची प्रत्येकाची व्याख्या वेगळी असू शकेल, पण जगण्याची चौकट ती तरी असते का जगण्याला? मग अनिर्बंध जगणं त्याचं काय? माझ्यासारखं. माझ्या दृष्टीनं जगणं म्हणजे कुठे जन्मला, कुठे वाढला, कुठे मेला यालाच म्हणायचं जगणं. यातला कुठे मेला हे महत्त्वाचं. जगण्याचं काय? बीज असतं, रुजतं, वाढतं, जन्माला येण्याची वेळ आली की जन्माला येतो. मरणाचं तसं नसतं. फळ झाडावरनं गळून पडावं ना तसं असावं मरण. जन्म रसरसता आविष्कार, मरण विझलेली आतिषबाजी. डोळ्यांपुढे अंधारी आणणारी रोषणाई आणि विझून जाणारं दिव्याचं झाड. ECT दिला गेला, एकदा नाही दोनदा. मेंदूत जाणारा विजेचा प्रवाह. शॉकमुळे विचाराचं वळण बदलतं. सैरावैरा धावणाऱ्या विचारांना या शॉकमुळे एका रेषेत चालावंसं वाटतं. शाळेच्या मैदानात सैरावैरा धावणाऱ्या मुलांना प्रार्थनेसाठी एका रांगेत उभं करावं ना तसं. त्रिवेणी संगम, गंगेचा शुभ्र धवल प्रवाह, यमुनेचा काळा प्रवाह आणि जमिनीखालून वाहणारी गुप्त सरस्वती. माझ्या मनाचंही तसंच झालं आहे. शॉकमुळे असेल कदाचित. जगण्याचा प्रवाह सुसूत्र व्हायला लागला. त्यात मिसळणारा भरकटलेल्या भासमान आभासांचा काळा प्रवाह आणि मनाच्या सुप्त पातळीवर असणारी विचारांची एक जाणवणारी धार. तो असतो, आत्महत्येचा विचार असतोच. एक जोरदार प्रवाह मनाच्या अंतर्मनातनं वाहत असतो. आयुष्य संपून शांत झोप लागावी यासाठी संपून टाकावा सगळा खेळ. आत्महत्या करून आयुष्य संपून मुक्त होण्यासाठी जीव तगमगतोय.
हे वाचलं आणि रेणुकाच्या डोळ्यात एकदम पाणीच आलं. वरुणचं एक वेगळं रूप तिला कळलं होतं. वरुण बुद्धिमान आहे, तेवढाच संवेदनशील, हळवा आहे. एकदा डॉक्टरांना ही वही दाखवायला हवी. माणसाचं मन म्हणजे एक अथांग डोह. तळाचा ठाव नाही लागत. कठीण तळाचा वेध घ्यायला निष्णात पाणबुडी असायला हवी. ती पुढे वाचत राहिली. सिंदबादच्या म्हाताऱ्यासारखे आयुष्यातलं अर्थ आणि अनर्थ बसतात मानगुटीवर आणि मग माणूस बुडत जातो खोल पाण्यात. त्याच्या वासनांसह तो खोल जातो. नाती, नात्यातनं निर्माण होणाऱ्या अपेक्षा. मरायचं ते अशा स्वार्थानं लडबडलेल्या नात्यासाठी आणि जगायचं तेही अशा बकवास नात्यासाठी. झुगारून द्यावी सगळी जोखडं आणि मुक्त व्हावं. मुक्त पाखरासारखं, माजलेल्या सांडासारखं, उद्दाम खोडासारखं मुक्त. कुविचारांचा नंगानाच मनात सुरू झाला की इतर विचार सुचत नाहीत. भल्या विचारांना कुठेतरी सापटीत दडून बसावं लागतं. कुविचार व्यापून टाकतात संपूर्ण मन. प्रायव्हसी ऑफ माइंड नाही राहत. विचारांचाच अनाचार. स्वतःच्या मनातलं या विचारांना दडपून टाकण्यासाठी बुद्धी आणि मनाचा झगडा सुरू होतो. आयुष्य मग तो झगडा सोडवण्यात जातं. मग सुरू होतो खेळ सावल्यांचा, भासमान आभासांचा आणि वृथाभासांचा, वास्तव नाकारण्याचा आणि भोवती निर्माण केलेला अवास्तव वास्तव स्वीकारण्याचा. हे वास्तव नाही, ते वास्तव म्हणजे नेमकं काय? अशी व्याख्येत न बसणारी काही मूलभूत भूतं असतात. माणूस मेला की त्याच्या वासना त्याला भूतयोनीत ढकलतात. म्हणजे इथे जिवंत माणसंच वासनांनी बुजबुजलेलं भूत झालंय. माझं डोकं बत्थड झालंय, काही सुचत नाही आहे. वाटतं मी या जगात भारभूत आहे. मग खूप मोठ्यानं आक्रोश करावासा वाटतो. आभाळ फाटून जाईल एवढा आक्रोश. सगळे अनावर कड मोकळे करावेसे वाटतात. कशाचं एवढं अनावर दुःख होतं ते कळत नाही. आजी वारली. तिरडीवर बांधलेली आजी. गुलाल, फुलं, हार आणि आजीचा निश्चेष्ट देह. अशी कशी मरेल ती? रात्रीपर्यंत चांगली होती. मला जवळ घेऊन अंजारलं, गोंजारलं, म्हणाली, राजा शहाण्यासारखं वाग. आजी, तुझ्या शहाण्या राजावर वेडाचा शिक्का बसला. लहानपणी काळ सुखाचा असतो म्हणतात, पण मला आठवतंय तेव्हापासनं घरातली कडाकडा भांडणं, आजीचं रडणं आणि बाबांचं घुम्म बसून राहणं. खूप बोलावंसं वाटतं. आईला ताड ताड बोलावं, आजीला बोलू नको म्हणून तंबी द्यावी. पण बोलायला तोंड उघडलं तरी शब्द बाहेर पडत नाहीत. शब्द बर्फासारखे गोठून गेलेत. एक एक दार बंद होत गेलं. उजेडाची तिरीप पुसली गेली. काळोख साचत गेला सभोवताली. पूर्वी समोरच्या ग्राउंडमधली ती मोठी विहीर, पोटातनं अथांग पाणी घेऊन वासून एखाद्या जाखिणीसारखी मध्येच फटकल मारून बसावी तशी ती विहीर. त्या विहिरीत कोणीतरी जीव दिला होता. ही गर्दी लोटली होती. कुजलेलं, माशांनी कुरतडलेलं प्रेत. गर्दीतून हळूच जवळ जाऊन पाहिलं. वाटलं पांढरं फटक पडलेलं ते प्रेत उठून बसेल. तेवढ्यात कोणाचं तरी त्याच्याकडे लक्ष गेलं. ए चल फाळ, घरी जा चाल. कुणीतरी ओरडलं. त्याच्या हाताला धरून त्याच्या घराकडे पेटाळलं. पुढे कितीतरी दिवस ते पांढरं फट्ट कुजलेलं प्रेत दिसायचं डोळ्याच्या समोर. रात्री वाईट वाईट स्वप्न पडायची. खूप भीती वाटायची. जवळ झोपलेल्या बाबांच्या कुची शिरायचं तर बाबा नसायचे जवळ. डोळे किलकिले करून बघावं तर दिसायच्या खोलीतल्या अंधारात उमटणारे हुंकार. पांघरून डोक्यावरनं ओढून धडधडत्या छातीवर हात ठेवून डोळे मिटून घ्यायचे. हळूहळू ती भेडसावणारी स्वप्न पडणं बंद झालं होतं. पण त्या माणसाला गिळणाऱ्या विहिरीबद्दलची उत्सुकता तेवढी मागे राहिली. शनिवारची ती दुपार. सकाळची शाळा करून घरी आलेला वरुण, बाबा ऑफिसला गेलेले, आई माझघरात झोपलेली, आजी देवघरात वाती वळती आहे. व्हरांड्यात अभ्यास करत बसलेला तो. त्याचं लक्ष त्या विहिरीकडे गेलं. पुस्तक मिटून तो उठला. दार उघडून बाहेर आला.
भारावल्यासारखा त्या विहिरीकडे निघाला. भुईसर विहीर. खिराडीच्या दांड्याला पकडून तो हळूच आत डोकावला. संथ पाणी, थेट पाण्यात उतरलेला उन्हाचा कवडसा. जमिनीच्या खूप खोलपर्यंत असेल हे पाणी. आत पडलो तर थेट जमिनीच्या तळाशी जाईल. प्रचंड पाणी, किंचित डसमळणारं. पाण्यातल्या त्याच्याच प्रतिबिंबाशेजारी एक सावली उगवली. कोणीतरी त्याचा हात धरून त्याला खसकन मागे ओढलं. इथे काय करतोयस तू? थांब, तुझ्या आईला सांगतो मी. भावे आजोबा रागानं त्याच्याकडं बघतायत. बापरे, आईला सांगितलं तर ती फोडून काढेल. त्याचा थरकाप उडाला. त्यांच्या हाताला हिसडा मारून त्याने आपला दंड सोडवून घेतला. घराकडे पळत सुटला, थेट आजीच्या कुशीत. आजीनं एकही शब्द न बोलता त्याला जवळ घेतलं, थोपटलं. तिची सुरकुतलेली बोटं त्याच्या केसातनं फिरत राहिली. भावे आजोबांनी शुभांगीला काही सांगितलं नाही. वरुणची आई आणि तिचं वरुणला ढोरासारखं मारणं अवघ्या कॉलनीला माहिती आहे. वरुणचं केविलवाणं रडणं भावे आजोबांनी जवळनं पाहिलंय. केणींच्या दारासमोरून ते रोज समोरच्या राम मंदिरात जातात. वरांड्याच्या जाळीला तोंड लावून कितीदा तरी वरुण केविलवाणा रडत असतो. त्यांना त्याची दया येते, पण ते काही करू शकत नाहीत. वरुणच्या बाबांच्या कानावर मात्र त्यांनी हे घातलं. बाबांनी त्याला समजावलं, पुन्हा असं करू नको म्हणाले. विषय संपला. नंतर त्या विहिरीवर सिमेंटचा चौथरा बांधण्यात आला. संध्याकाळच्या वेळी शेजारची म्हातारी माणसं गप्पा मारत त्या चौथऱ्यावर बसतात. सिमेंट चौथरा बांधल्याने विहिरीतलं पाणी दृष्टीआड झालं, पण त्याचं अस्तित्व नाही संपलं ना. त्या सिमेंटच्या आवरणाखाली डचमळणारं अथांग पाणी आहेच की. विहीरसुद्धा तिथेच आहे. कितीतरी झाकोळलं तरी मूळचं अस्तित्व मिटत नाही, हेच खरं. माणसाचं मन म्हणजे अशीच एक विहीर आहे, अथांग. तळाचा ठाव घेता येणार नाही अशी. ECT दिल्यानं विचाराचा प्रवाह बदलत असेल, पण मूळचा स्रोत कायम राहतो. मनातल्या वास्तवाचे संदर्भ बदलले की आयुष्यातल्या अनेक प्रतिमांचे अन्वयार्थ बदलतात. सभोवती कितीही काळोख असला तरी माणूस त्या काळोखात बुडून जात नाही. तो काळोख त्याच्या अंगावरनं ओघळत राहतो. मात्र तोच काळोख मनात साचायला लागला की मनाचा भूलभुलैया होतो. कसं सावरायचं स्वतःला? कसा निपटून काढायचा हा काळोख? वहीची पुढची पानं कोरी आहेत. शेवटच्या पानावर खूपशा रेघोट्या ओढून ठेवल्या आहेत. रेणूनं वही मिटली. वरुणला हे सगळं का लिहून ठेवावंसं वाटलं असेल? व्यक्त होणं ही त्यावेळची त्याची गरज असेल. एक छिन्न मनस्क व्यक्ती मनातली वादळं वहीच्या पानापानातनं मांडत असते. गुंत्यात गुंतलेला असतानाही त्याला स्वतःला तपासून पाहावंसं वाटतं. ही वही डॉक्टरांना दाखवायलाच हवी. वरुणच्या बाबतीत आपला निर्णय चुकीचा नव्हता, तर ती वही पर्समध्ये ठेवताना तिच्या मनात आलं. श्रोते हो, हा होता भाग 8. भाग 9. उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.